माणिकवर्मा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे तिला. आणि एरवी त्यांचा पुरस्कार वेगळा असायचा, पुरस्कार द्यायचे त्यांना, पण यावर्षी माझ्यासाठी खास पहिल्यांदा त्यांनी माणिकवर्मा शिष्यवृत्ती द्यायची काढली. माझं असं एम आहे की माणिकवर्मा जशा वर्सटाईल सिंगर होत्या, त्या क्लासिकलही छान गायच्या, लाईट म्युझिकही छान गायच्या, लाईट क्लासिकलही छान गायच्या. त्यांच्याचप्रमाणे मला सुद्धा एक वर्सटाईल सिंगर बनायचं आहे. मी एकदम 2 वर्षाचे होते, पणजीबरोबर खेळत होते आणि आई शेजारच्या खोलीत पुण्या दिनाश्री राग म्हणत होती. तर जेव्हा आई काही त्या रागातले सूर लावायची तर मी पणजीशी खेळता खेळता ते सूर लावत होते, सुरात लावायचे नाही. तर जेव्हा आईचं गाणं म्हणून झालं तर तेव्हा पणजी आईला म्हणाली की तू जसे सूर लावत होतीस तसेच्या तसेच ही पण लावत होतीस, ते पण छान सूर लावत होती. मग तेव्हापासून घरातल्यांना कळलं की हिला पण गाता येतं. नाच रे मोरा हे गाणं सगळ्यात पहिले मला शिकवलं होतं आणि तेव्हा 2 वर्षाचीच मी होते, त्यामुळे मला वाचता सुद्धा येत नव्हतं. तर आणि मला वही लागायची तेव्हा, की इतर मुलं कशी वही घेतात तशी मी पण वही घेणार. तर नाच रे मोरा हे गाणं आईने मला शिकवलं आणि मोराचं चित्र काढून दिलं होतं. मग दुसऱ्या पानावर ढगांचं चित्र काढून दिलं होतं, मग विजेचं चित्र. मग त्या चित्रांवर हात ठेवून मी गाणं पाठ केलं होतं आणि म्हणायचे. पहिलीत असताना गाण्याची पहिली परीक्षा दिली तेव्हा आईने मला राग शिकवले. अशा माझ्या 3 परीक्षा गाण्याच्या झाल्या. मी लहान असल्यापासून सारेगमपच्या आधी सुद्धा जेव्हा मी 3रीत होते तेव्हा पहिल्यांदा शाळेने मला एका सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये पाठवलं. तिथे मला फर्स्ट प्राइज मिळालं आणि त्यानंतर शाळेने बऱ्याच कॉम्पिटिशन्समध्ये पाठवलं मला. पावला कुठून तरी आला अन भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं करू नका थाट, अशी लावली मी कैकांची वाट. मोठ्या मोठ्याची केली मी दैना, मोठ्या मोठ्याची केली मी दैना दैना दैना. स्वर लावल्याशिवाय आई मला शाळेतच जाऊ देत नाही, त्यामुळे शाळेत जायच्या आधी थोडेसे स्वर लावते. मग संध्याकाळी क्लासहून आल्यावर आई माझं क्लासिकल घेते, पाऊण 1 तास घेते. मी आई म्हणून पण एक भूमिका बजावत असते आणि गुरु म्हणून पण. आई असते तेव्हा प्रेमळ असते खूप, की तिचे सगळे लाड पुरवते, ती म्हणेल तसं चाललेलं असतं, तिच्या आवडीचे पदार्थ. आणि जेव्हा तिची टीचर आणि गाण्याची गुरु म्हणून असते तेव्हा मात्र तिला कुठल्याही बाबतीत मी कुठलीच सूट देत नाही. ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.